नमस्कार माझ्या गीतामृत प्राशनार्थी श्रोत्यांनो. दुसऱ्या अध्यायाला आपण प्रारंभ केलेला आहे. सांख्ययोगो नाम द्वितीयोध्याय. परमात्मा जीवात्मा यांचं अद्वैत आणि आपल्या शरीरात असलेला जीवात्मा कसा अमर आहे, कसा अविनाशी आहे याचं ज्ञान करून देणारा हा अध्याय आहे. याच्यामधले आपले 18पर्यंत श्लोक झाले होते, पण माझ्या आठवणीप्रमाणे 18वा श्लोक मी नुसताच तुम्हाला म्हणून दाखवला होता. त्याचा अर्थ थोडासा स्पष्ट करणं गरजेचं आहे, कारण 11व्या श्लोकानंतर सगळं गीतेमध्ये तत्त्वज्ञान सुरू झालेलं आहे. आपल्याला प्रत्येक श्लोकाकडे बारकाईने पाहायचं आहे की हा जीवात्मा कसा आहे याचं हे सगळं वर्णन आहे, आणि हे शरीर कसं आहे आणि या शरीरातला जीवात्मा कसा आहे याचं सगळं वर्णन श्रोते हो याच्यामध्ये आहे. मी 18वा श्लोक पुन्हा म्हणणार आहे, पुन्हा स्पष्ट करणार आहे. पण तुम्ही पाठवताना जेव्हा तुम्ही मला दृढीकरणवर पाठवाल तेव्हा 19पासून पाठवायचं आहे. 18व्याचं स्पष्टीकरण मी फक्त करणार आहे, तुम्हाला तो पुन्हा पाठवायची गरज नाही. श्लोक क्रमांक 18. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. इमे देहा अंतवंत, माणसाचे इमे म्हणजे हे अयम इमो इमे, हे सगळे देह माणसाचे जे आहेत, हात पाय तोंड नाक डोळे, हे जे देह आहेत अंतवंत क्षणभंगुर, यांना अंत आहेच. कालातीत सत्य की देहाला अंत आहेच. पण शरीरिणः नित्यस्य युक्तः, शरीरीन शब्द आहे. शरीरीन म्हणजे आत्मा. शरीर म्हणजे शरीर आणि शरीरीन इन शब्दाचा अर्थ चाने युक्त, म्हणून शरीरीन म्हणजे आत्मा. जो शरीराने युक्त आहे तो शरीरीन आत्मा. देहाने युक्त तो देहीन म्हणजे आत्मा. कलापिन तुर्याने जो युक्त आहे तो कलापिन म्हणजे मोर. इन म्हणजे युक्त. केसर म्हणजे आयाळीने जो युक्त आहे तो केसरीन म्हणजे सिंह. बलिन म्हणजे बळाने जो युक्त आहे तो बलिन. फळांनी जो युक्त आहे तो वृक्ष, फळांनी लदलेला. मायेने जो युक्त आहे तो इन म्हणजे युक्त. हा वेळोवेळी शब्द आपल्याला येणार आहे. शरीरीन देहीन, शरीर म्हणजे शरीर आणि शरीरीन म्हणजे आत्मा. इथे शरीरिणः षष्ठी आहे. शरीरिणः इमे देहा, या आत्म्याची ही शरीरं नित्य अंतवंतः उक्तः, नेहमी विनाशीच म्हटली आहेत, नेहमी क्षणभंगुरच म्हटली गेली आहे. त्यांना अंत आहे असंच म्हटलं गेलं आहे. उक्तः म्हणजे म्हटलं गेलं आहे. वेदामध्ये, श्रुती, स्मृतीत, पुराणात सगळीकडे हा जे आत्म्याची ही जी शरीरं आहेत ही नित्य क्षणभंगुरच म्हटली गेलेली आहेत. म्हणून हे भारत अर्जुनाला म्हणतायत. म्हणून कृष्ण म्हणताय अर्जुनाला, अरे भारता, भरतवंशीय राजा, हे तू काय कर, अनाशिनो अप्रमेयस्य. आता शरीरीन शब्दाची विशेषण आहे. मी सांगितलं शरीरीन म्हणजे आपला आत्मा. हा आत्मा कसा आहे? अनाशिनः, ज्याला नाश नाही आहे. अप्रमेय म्हणजे स्वतः सिद्ध आहे तो. त्याला कोणी जन्म द्यावा लागत नाही, त्याचं कोणी पालनपोषण करावं लागत नाही, त्याच्यावर कोणी संस्कार करावे लागत नाही. अप्रमेय म्हणजे स्वतः सिद्ध आहे. कोण? शरीरीन म्हणजे जीवात्मा. श्रोते हो, किती विज्ञान आहे बघा या जीवात्म्याचं. हा जो जीवात्मा आहे याला नाश नाही आहे, हा स्वतःसिद्ध आहे. अशा या जीवात्म्याची ही शरीरं जी आहे दिसतात सुंदर, गोरे गोमटे असतात, अवयव ठिकच्या ठिकाणी असतात, सुडौल असतात, सुबक असतात, सगळे गुण असतात. पण हे इतकं सगळं चांगलं सुंदर शरीर याला नाश आहेच. किती का सुंदर असे ना, किती का सद्गुणी असे ना, किती का पैसा कमवे ना, त्याला नाश आहेच. आणि हा जो जीवात्मा आहे त्याला नाशच नाही आहे. अनाशिना अप्रमेय, स्वतः सिद्ध, नाश नसलेल्या म्हणजे अविनाशी आणि स्वतः सिद्ध अशा या जीवात्म्याची ही जी पंचमहाभौतिक नुसती देखणी शरीरं आहेत याला नाश आहे असं म्हटलं गेलं आहे. तस्मात् युद्धस्व भारत, म्हणून हे भारता युद्ध कर, युद्धस्व. तू ही शरीरं मारणार आहे. तू नाही मारली तर ही कधीतरी आजारी पडून मरणारच ही शरीरं, कारण त्यांना अंत आहेच ना. सगळीकडे सांगितलं गेलं हे जीवनातलं शाश्वत सत्य आहे. शरीराला अंत आहेच आहे, म्हणून तो युद्ध कर.
पण त्याच्यातला आत्मा कसा आहे? तो अविनाशी आहे, तो स्वतःसिद्ध आहे. शरीर सोडून तो बाहेर पडला की दुसऱ्या देहात जन्म घेणारच आहे. म्हणून तू युद्ध कर रे अर्जुना. आत्म्याचं अमरत्व श्रोते हो, आत्म्याचं अमरत्व नीट लक्षात घ्या. आणि त्या जीवात्म्याकडे लक्ष द्यायला आपल्याला शिकायचं आहे. कोणाचंही रंगरूप पाहून, त्याची आर्थिक सामाजिक प्रतिष्ठा पाहून त्याच्याशी मैत्री करायचीच नसते. त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा आत्मा कसा आहे, त्याचं मन कसं आहे, किती शुद्ध आहे, किती विशुद्ध आहे, किती पवित्र आहे, किती निर्मळ आहे, किती समत्व पाहतो तो सगळ्यांमध्ये, किती सज्जन आहे, किती परोपकारी आहे, अशा माणसाची मैत्री पाहिजे आपली. आणि आपलं बरोबर ह्याच्या उलट असतं. दिसायला काय सुंदर आहे, कपडे काय झकपक आहे, घर काय मोठा बंगला आहे, काय नोकर चाकर, काय गाडी घोडे, अशा माणसाच्या मागे आपण मृगजळासारखे मैत्री करायला धावतो श्रोते. त्याच्यातला तो आत्मा पाहत नाही. अरे आत्मानस्तु कामाय, त्या आत्म्याकडे पहा. त्याचं मन कसं आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, डोळ्यावरनं परीक्षा करा त्या माणसाची श्रोते हो. गीता खूप शिकवते आपल्याला. म्हणून आत्म्याकडे पाहायला शिकायचं आहे. आपण अंतर्मुख व्हायचं आहे. आपली दृष्टी बाह्यच असते सतत. वानप्रस्थाश्रम आलेल्या लोकांची सुद्धा बाह्य दृष्टी असते. त्यांना बाहेरच फिरायचं असतं, तीर्थक्षेत्रीत जायचं असतं, ट्रिप्स अरेंज करायच्या असतात, कधी केसरीतर्फे कधी याच्यातर्फे खूप फिरायचं असतं, देवस्थानाला जायचं असतं. आम्ही देवदेव करतो, आम्ही तीर्थव्रत करतो, आम्ही व्रतवैकल्य करतो. पण अरे ते सगळं तुमच्या आतमध्ये आहे ना. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. तिथे पहा ना, तिथे पहा. ती अंतरदृष्टी करा श्रोते हो. गीता हेच सांगते, बाह्यदृष्टी तू सोडून बापा अंतरी स्थिर राही. सकल विश्व विश्वाचा चालक विश्वासे पाही. त्या विश्वाचा चालक तिथे बसला आहे. कुठे त्याला शोधत इकडे तिकडे फिरता, टाईम मनी एनर्जी वेस्ट करतात. त्याच्यापेक्षा शांत बसा, त्या आत्मतत्वाकडे पहा, अंतर्मुख व्हा. कारण तोच सर्वे सर्व आहे, तोच अविनाशी आहे, तोच अभंग आहे, तोच अक्षर आहे, तोच अव्यय आहे, तो निर्विकल्प आहे, तो निराकार आहे, तो सर्वसामर्थ्यशाली आहे, तो या विश्वाचं कारण आहे. त्याच्याकडे पहा. शरीर तर काय. म्हणून कोणाशीही मैत्री करताना हा परिपक्व विचार आपल्याला असलाच पाहिजे, परिपक्वता असलीच पाहिजे. काळ्या रंगाचा आहे, परिस्थिती सुमार आहे, त्याच्याकडे कोणी डुंकून पाहत नाही. हे तुमची अवनती होते त्याच्यातनं, ही तुमची अवनती आहे, बाकी कोणाचंच काही बिघडत नाही. तुमचे जर असे मतं असतील, सुंदर पैशावाल्याच्या मागे धावायचं आणि सुमार रूपाचं आणि गरीब असेल तर त्याला असं नगण्य करायचं, बायकॉट करायचं, तर याच्यात तुमची अवनती आहे, कोणाचंच काहीच बिघडत नाही. कारण ज्याच्याशी तुम्ही मैत्री करतात बाह्यरूप पाहून, ती कधीतरी तुम्हाला तुमचे डोळे उघडतातच. तोपर्यंत पुष्कळ मार्ग तुमचा क्रमून झालेला असतो. म्हणून हे गीतेतलं तत्त्वज्ञान असं कालातीत श्रोते हो, बियॉन्ड द टाईम येत आहे. नीट लक्षात घ्या. अर्थ पुन्हा एकदा पहा. अविनाशी आणि स्वतःसिद्ध अशा आत्म्याची ही सगळी जी पंचमहाभौतिक शरीरं आहे, हिला अंत आहे अर्जुना. म्हणून तो युद्धाला उभा राहा. हे तुझ्या हाताने मेले तरी यांची शरीरं मरणार आहे, जी कधीतरी मरणारच होती, पण हा जीवात्मा अमर आहे. श्रोते हो, ह्या शरीरातल्या आपल्या जे शरीर म्हणतो आपण पंचमहाभौतिक शरीर, जसं हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, तसं त्याच्यामध्ये पंचकोशसुद्धा आहे शरीरामध्ये. त्या पंचकोशाहून तो आत्मा भिन्न आहे श्रोते हो. एवढं शरीर आहे, त्याला केवढं लावलं आहे परमेश्वरांनी, केवढा त्याला काय त्याला म्हणतात, कच्चा माल किती पुरवला आहे त्याला. कच्चा माल केवढा आहे. पंचमहाभूत, एकाहून एक श्रेष्ठ महाभूत, पृथ्वी काय, आप काय, तेज काय, वायू काय, आकाश काय, सगळे त्या शरीराला लावून टाकलेत. शरीराला आणखीन पंचमहाकोश पण दिलेत. मग तो अन्नमय कोश असेल, तो प्राणमय कोश असेल, मनोमय कोश असेल, आनंदमय, सगळे कोश आहेत आतमध्ये. म्हणजे ह्या नाश होणाऱ्या नाशिवंत शरीराला एवढं भांडवल लावून टाकलं आहे, एवढं भांडवल लावून टाकलं आहे. पण तो आतमध्ये जीवात्मा आहे, त्याला काहीच नाही हो, काहीच भांडवल नाही, तरी स्वतः सिद्ध. काय मस्त अंगावर काटा येतो सांगताना. स्वतः सिद्ध, तरी विलक्षण सामर्थ्यशाली आहे ना खरं विज्ञान. कशी गीता किती इंटरेस्टिंग आहे वाचायला, बघा तुम्ही. क्षणभंगूर शरीराला इतकं सगळं लावून टाकलेलं आहे आणि त्या आत्म्याला काहीच नाही आहे.
त्या पंचमहाकोशाहून पंचमहाभूताहून तो आत्मा जीवात्मा फारच वेगळा आहे, पूर्ण वेगळा आहे तो त्याच्यापासून. हे नीट लक्षात घ्यायचं आहे. आपल्या शरीरामध्ये जे पहिले कोश आहेत श्रोते हो, शरीर विज्ञान आहे. पहिला अन्नमय कोश आहे, अन्नमय कोश आहे हा पहिला. आता हे कोश पाहताना आपल्याला गीतेमध्ये 3 शब्दांच्या तुम्हाला मी व्याख्या सांगणारे ज्या पुढे येणारच आहे, समजून घेतल्या पाहिजे. व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी 3 व्याख्या आहेत. व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी. व्यष्टी म्हणजे आपला हा लिंगदेह, पंचमहाभौतिक देहाला व्यष्टी म्हटलं आहे. समष्टी म्हणजे त्यातला जो जीवात्मा आहे आपला तो समष्टी आहे. आणि परमेष्टी म्हणजे हे विश्व चालवणारं जे परब्रह्म आहे, अक्षर परब्रह्म, त्या विराट परब्रह्माला परमेष्टी असं म्हटलं आहे. व्यष्टी म्हणजे आपला हा पंचमहाभौतिक देह जो क्षणभंगूर आहे. समष्टी म्हणजे आपला जीवात्मा आणि परमेष्टी म्हणजे बाहेरचं अक्षर परब्रह्म जे विराट आहे, त्याचाच एक मोहरी एवढा दाणा म्हणजे आपला जीवात्मा आहे. व्यष्टी, समष्टी आणि परमेष्टी असे 3 शब्द नीट लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये अन्नमय कोश जो आहे हा व्यष्टीशी निगडीत आहे. अन्नमय कोश पहिला जो आहे तो. नंतर दुसरा आहे प्राणमय कोश. प्राणमय कोशामध्ये आपलं वाणी म्हणजे मुखातली वाणी, नंतर हात, पाय, पायू आणि उपस्थ ही जी कर्मेंद्रिय आहे आपली, कोणती कोणती कर्मेंद्रिय आहे? हात, पाय, वाणी, पायू आणि उपस्थ. पायू म्हणजे गुदद्वार, उपस्थ म्हणजे लिंगदेह म्हणजे संभोगाचं स्थान. हे 5 जे आहे या प्राणमय कोशाशी संबंधित आहे. यांच्यापासून प्राणमय कोश बनलेला आहे. पहिला अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा जो आहे तो मनोमय कोश आहे. महामनोमय कोश आपल्या ज्ञानेंद्रियांनी बनलेला आहे. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ यांचा बनलेला आपला मनोमय कोश आहे. चौथा जो आहे विज्ञानमय कोश आहे. चौथा विज्ञानमय कोश आहे हा निश्चयात्मक बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय यांचा मिळून बनलेला आहे. आणि शेवटचा जो आहे तो आनंदमय कोश आहे. हा आनंदमय कोश म्हणजे व्यष्टीच्या शरीरामध्ये असलेला समष्टीचा अज्ञात स्वरूपापासून बनलेला. आनंदमय कोश कसा आहे? या व्यष्टीमध्ये म्हणजे शरीरामध्ये जो जीवात्मा आहे समष्टी, व्यष्टीमध्ये असलेला समष्टीचं अज्ञात रूप म्हणजे काय आहे? आनंदमय कोश म्हणजे ब्रह्मानंद ज्याला म्हणतात. असे हे 5 कोश आहेत आपल्या शरीरामध्ये. अन्नमय कोश, प्राणमय कोश, त्याच्याखाली मनोमय, त्याच्याखाली विज्ञानमय आणि मग नंतर शेवटचा आनंदमय कोश आहे. असं हे पंचमहाभूतांनी पंचमहाकोशांनी बनलेलं शरीर, त्याच्याहून आत्मा वेगळा, तो अत्यंत अविनाशी, ज्याला विनाश नाही आहे, सामर्थ्यशाली आहे आणि अप्रमेय आहे. महत्त्वाचा शब्द आहे. अप्रमेय म्हणजे स्वतःसिद्ध. प्रमा शब्द आहे प्रमा. प्रमा शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. त्याच्यापासून प्रमेय, प्रमाण, प्रमाता असे शब्द आलेत. मग इथे अप्रमेय म्हणजे त्याला इतरांनी ज्ञान द्यावं लागत नाही, स्वतः सिद्ध ज्ञानी असा हा जीवात्मा आहे आपला. व्यष्टी म्हणजे पंचमहाभौतिक शरीर, समष्टी म्हणजे जीवात्मा आणि परमेष्टी म्हणजे परब्रह्म. असा हा श्लोक आहे श्रोते हो. याच्यात जरा जास्त स्पष्टीकरण होतं. दुसरा श्लोक मला वाटतं स्पष्टीकरण होईल का नाही मला माहीत नाही, पण हे सगळे श्लोक अतिशय महत्त्वाचे आहेत. 19वा श्लोक. य एनं वेत्ति हन्तारयश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. य म्हणजे हा जो, एनम वेत्ती याला जाणतो. जिथे जिथे एनम येईल तिथे जीवात्मा. एनम म्हणजे जीवात्मा, एनम म्हणजे याला म्हणजे जीवात्म्याला. अशा जीवात्म्याला जो जाणतो. कसा जीवात्मा? जो अविनाशी आहे, जो अप्रमेय आहे, जो स्वतःसिद्ध आहे, अशा जीवात्म्याला जो व्यक्ती म्हणजे जाणतो. कसा जाणतो? हंतारम. हंतारम म्हणजे मारणाऱ्या. म्हणजे ह्या जगामध्ये जो मनुष्य या आत्म्याला मारणारा, हत्यारा म्हणून जाणतो, किंवा मन्यते हतम, मेलेला आहे हा, याला मृत्यू आहे असा जाणतो. जो मनुष्य, अज्ञानी मनुष्य या जगामध्ये ह्या जीवात्म्याला हत्यारा म्हणजे दुसऱ्याची हत्या करणारा आणि हतम म्हणजे मेलेला जाणतो, किंवा हा मरत असतो, याला मृत्यू आहे असं समजतो. वास्तविक या दोन्ही खोट्या गोष्टी आहे. हा जीवात्मा कोणालाच मारतही नाही आणि तो स्वतः तर मरतच नाही. स्वतः तर मरतच नाही, कशानेच नाही मरत तो.
या दोन्ही खोट्या गोष्टी आहेत. म्हणून जो मतिमंद मनुष्य, जो अज्ञानी मनुष्य या आत्म्याला हत्यारा, त्याला म्हटलं आहे हंतारम, हंतृ शब्दाची ती द्वितीय एकवचन आहे, हत्यारा मानतो किंवा हतम, ह्याला पण मृत्यू आहेच बा, कधीतरी मरणार आहे, हा विनाशीच आहे, हा क्षणभंगुर असं मानतो. उभौतौ, ते दोन्ही प्रकारचे माणसं. एखादा माणूस म्हणतो हा आत्मा हत्यार आहे, एखादा माणूस म्हणतो या आत्म्याला मरण आहे. तर ते दोघंही जण उभौतौ, ते दोघंही जण न विजानितो, त्यांना काही कळत नसतं. हो, ते अज्ञानी असतात, काही कळत नसतं. हा आत्मा कसा आहे, न अयम हंती, हा कोणाला मारत नाही, न हन्यते, हा मारला पण जात नाही. सत्य श्रोते हो, आत्म्याचं सत्य. सुंदर सुंदर श्लोक आहेत, सुंदर सुंदर श्लोक आहेत. जो जगातला मनुष्य या आत्म्याला हत्या करणारा किंवा मरण असणारा असं मानतो, ती दोन्ही प्रकारची माणसं काहीच खरं जाणत नसतात. कारण हा आत्मा त्याच्याबरोबर उलट आहे. न अयम हंती, अयम म्हणजे हा, न हंती, हा कोणाला मारत नाही, न हन्यते, कोणाकडून हा मारलाही जात नाही. हो श्रोते, असा हा आत्मा आहे. सुंदर वर्णन आहे. सगळे श्लोक महत्त्वाचे, त्यामुळे कदाचित एक एक दोन दोनच आपले श्लोक होतील, पण आपल्याला आपण किती भरभर गीता शिकलो, याच्यापेक्षा किती सुंदर शिकलो हे जास्त महत्त्वाचं आहे. ती तुमच्यामध्ये पूर्ण रुजली पाहिजे, असा माझा एक प्रयत्न आहे. सो आज आपला हा एकच श्लोक होणार आहे. तुम्ही पाठवताना फक्त 19वाच श्लोक मला पाठवायचा आहे. आणि दृढीकरणंवर सगळ्यांनी श्लोक पाठवा, मी माझ्या सोयीने तपासेन. इत्यलम.